सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र आपला तिसरा वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं हा भव्य असा राज्यस्तरीय कामगार मेळावा अधिवेशन आज इथे पार पडत आहे आणि या आपल्या अधिवेशनामध्ये आपल्याला पूर्ण सहकार्याचं ज्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते आमचे मित्र नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपण ही संघटना अतिशय जोमानं मजबूतीनं पुढे चाल करते आहे। ते आमदार गोपीचंदराव पडळकर, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, सुनील केदार, लक्ष्मण सावजी, यतीन कदम, सतीश मटकरी, अनुपम खैरनार, पद्मश्री राजे शरद गीते, राजाभाऊ पाठक, बाळकृष्ण आव्हाड, सुधाकर बडगुजर, गिरीश पालवे, भाऊलाल तांबडे, भिकचंद दोंदे, व्यंकटेश मोरे आणि सर्व माझ्या कामगार बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपण महाराष्ट्रातून आले आहात आणि या नाशिक मधला सगळ्यात मोठा असा हॉल आहे। अनेक घेतात तो कधी भरत नाही हॉल, पण आज इथे बसायला सुद्धा जागा नाही। एका निष्ठेनं, एका विश्वासानं आपण इथे आलेला आहात। अर्थात हा विश्वास सार्थ करण्यासाठी आपल्याबरोबर आमदार गोपीचंदराव पडळकर आहेत, सदाभाऊ खोत आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे आहोत। आमचे ते सहकारी आहेत। तुमच्या नावामध्येच आहे सेवा, शक्ती आणि संघर्ष। जनतेची सेवा करायची, आपल्या कामासाठी आणि न्यायासाठी शक्तीची एकजूट करायची आणि न्यायासाठी संघर्ष करायचा। बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। त्याच धर्तीवर आपल्या ह्या संघटनेचं नाव आहे। जनतेची सेवा करायची आहे, त्याचबरोबर आपली शक्ती एकजूट करायची आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी संघर्ष करायचा आहे। अर्थात हा संघर्ष करण्यासाठी गोपीचंदराव पडळकर, सदाभाऊ यांचं संघर्षमय जीवन कुणाला सांगायला पाहिजे असं नाही। ते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये माहिती आहे। जिथे जिथे अन्याय आहे, गरिबांवर जिथे जिथे अन्याय होतो आहे, त्या ठिकाणी ही मंडळी नेहमी मजबूतीनं पाठीमागे उभे राहतात, झोकून देतात। खरा सामाजिक कार्यकर्ता हा जमिनीशी जुडलेला पाहिजे आणि ते तेव्हा शक्य होतं ज्या वेळेला लहानपणापासून त्याने ह्या अडचणीतून मार्ग काढलेला असतो। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले त्यांना हे दुःख कळणार नाही सामान्य जनतेचं। पण जे गरिबीमध्ये वाढले, सर्वसामान्यांबरोबर वाढले, त्यांचे प्रश्न समजावून घेतले,
त्या सर्वसामान्यांचे प्रश्न सुद्धा आपले प्रश्न आहेत असं ह्या मंडळींना वाटतं आणि म्हणून हे लढतात आणि लढलंच पाहिजे. मी सुद्धा 60 वर्ष झाली मी राजकारणात समाजकारणात आहे. लढाई आमची काही पाठ सोडत नाही, आमच्याही लढाई चालूच असतात. आम्ही लढतच असतो. त्याच्यामुळे काय टक्के टोनपे खावे लागतात नाही असं नाही. पण एकदा ठरलं की गरिबांना न्याय देण्यासाठीच आपलं जीवन आहे, मग तिथून माघार घेण्याचं काही कारण नाही. मी माझी अनेक वर्ष माझा प्रवास हा एसटीतून झालेला आहे. रात्रीचा दिवसाचं बिचारे काम सुरू असतंय. आणि आता अनेक अडचणी, रस्ते खराब तरी आम्ही आग्रह धरणार गाडी आलीच पाहिजे. आणि ते रस्त्यांवर चालता चालता गाडी चालवता काय हाडं खिळखिळी होतात याची कल्पना भला नाही येणार ना. अनेक वेळेला ह्या जुन्या गाड्या चालवत असताना तो क्लच, तो ऍक्सिलेटर, तो ब्रेक दाबता दाबता पाय जे आहे पायातलं त्राण खलास होत आहे. त्याची कल्पना सध्या जे आहेत सगळे जे ऑटोमॅटिक गाड्या निघाल्यात त्यांना काय कल्पना येणार की ही गाडी चालवताना काय त्रास आहे तो. त्यांना माहित नाही पडत. कारण आता सगळे लोडेड, ऑटोमॅटिक गिअर सुद्धा ऑटोमॅटिक सगळं. पण हे आमच्या बसेस मी अनेक वेळा बोललो, आज नाही अनेक वेळा बोललो. आता कोणीतरी सांगितलं की एसटीची परिस्थिती सुधारेल तेव्हा. म्हणजे काय? म्हणजे काय? कसली परिस्थिती सुधारायची आहे? जगामध्ये कुठलीही अशी असा पब्लिक ट्रान्सपोर्ट जगात मला दाखवून द्या. प्रायव्हेट ट्रान्सपोर्टर्सचे फायद्यात असतात. कारण जिथे धंदा आहे तिथेच ते जाणार. इथं तर 4 माणसं असली तरी त्या गावाला जायचं आहे. 10 शाळकरी मुलं आहेत तिथे जायचं आहे. खड्डे असते तरी जायचं आहे. अख्ख्या दिवसामध्ये कधी कधी पूर्ण बस भरलेली असेल, कधी कधी 4च माणसं असतील तरी धावायचं आहे. ही लोकसेवा आहे. प्रॉफिट मध्ये येण्याचं स्वप्न सुद्धा आम्हाला पाहता येणार नाही. मी स्वतः मुंबई महानगरपालिकेमध्ये 20-25 वर्ष होतो आणि 2 वेळा महापौर. आणि त्यावेळेला BST म्हणजे बसेस तुमच्यासारखी शहरातली बस सर्व्हिस आणि इलेक्ट्रिक कंपनी दोघांचं नाव म्हणून BEST बेस्ट व्हायचं. काय नेहमीचा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर तिथे जे गाड्या म्हणजे ST BST ते डिपार्टमेंट नेहमी तोट्यामध्ये आणि इलेक्ट्रिक कंपनी त्याला जी जोडलेली होती BST त्या इलेक्ट्रिक कंपनीचा फायदा व्हायचा आणि तो फायदा जो आहे या ट्रान्सपोर्ट मध्ये टाकायचा आणि मग ती नीट चालायची. मग काय डोकी चालली म्हणजे नाही हे बरोबर नाही. ट्रान्सपोर्ट वेगळं, इलेक्ट्रिक कंपनी वेगळी. आता ती ट्रान्सपोर्ट कंपनी जी आहे तो भाग तो आता तोट्या आणि त्याची भर करावी लागते महानगरपालिकेला. आणि ते म्हणतात तुम्ही
फायद्यात या. फायद्यात येणं शक्य नाही. मी तर विधानसभेत सुद्धा बोललो नाही, आजही बोलेन, मंत्रालयात पण बोलेन, कुठेही बोलेन. पब्लिक ट्रान्सपोर्ट जगात कुठेही फायदेशीर नाही, कारण ते गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आहे. जसं आपण शाळा आहे, खेड्यापाड्यातून शाळा आहे. आता खाजगी ज्यांच्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्यासारखा फायदा होईल का तिकडे? खरं ते फ्री शिक्षण द्यायचं मुलाबाळांना, गोरगरिबांना. तर या ज्या सेवा संस्था आहेत, यांच्याकडे त्याच दृष्टीनं पाहावं लागेल सरकारला. त्यांच्याकडून फायद्याची अपेक्षा करणं महाचूक आहे. तुम्ही त्यांना गाड्या चांगल्या दिल्या पाहिजेत, मेडिकलच्या चांगल्या फॅसिलिटीज द्यायला पाहिजे, पगार सुद्धा चांगला द्यायला पाहिजे. त्यांचे मेडिकल करा. मग ते कंडक्टर असतील किंवा बस चालक असतील, काय परिस्थिती असते त्यांची थोडंसं वय झाल्यानंतर, काय परिस्थिती असते. याचं भान जे आहे हे फक्त एअर कंडिशन मध्ये राहणाऱ्या लोकांना येणार नाही. ते जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. साधा बस म्हणून, प्रवासी म्हणून तुम्ही एकदा प्रवास करा म्हणावं, आणि मग काय हालत होते त्या खड्ड्यातून खुड्ड्यातून इकडून तिकडून ते लक्षात येईल. आणि मग हजारो ज्या वेळेला हे रूट्स आहेत, तिथे एखाद्या ठिकाणी कुठे ब्रेक फेल होतो, कुठे टायर फुटला, मग ऍक्सिडेंट झाला, ब्रेक फेल. त्या काल का परवा कुठल्या तरी ठिकाणी, मला वाटतं पुण्याला, ट्रेलर होता आणि तो उतारावर होता, त्याचा ब्रेक झाला फेल. 25 गाड्या तुडवीत तो ट्रेलर पुढे गेला, 25, आणि एक भगिनी जी आहे मृत्युमुखी पडली. हे होत छोटी यंत्र आहे, आणि त्याची देखभाल बरोबर नसेल तर काय होत. या गाड्या बदलाव्या लागतील, नवीन गाड्या आणाव्या लागतील. 2 दिवसापूर्वी आलो होतो, हे मिग विमान 60 वर्ष झाली, म्हणजे ते सगळे आता लष्कराने बाजूला काढून टाकले. अरे यंत्र आहे, किती वर्ष तेच चालवणार. चांगल्या गाड्या घ्याव्याच लागतील. प्रत्येकाला योग्य तेवढं वेतन हे द्यावंच लागेल. इतर जे आहेत फायद्यामध्ये चालणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याबरोबर याची तुलना होणार नाही. साधा मोठा आता स्पेशल प्रोजेक्ट, विशेष स्पेशल असे प्रोजेक्ट येतात. 4000 कोटी रुपये म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट आले पाहिजे, हे उद्योगधंदे आले पाहिजे. पण 4000 कोटी जर त्यांची इन्व्हेस्टमेंट असेल, जागा, जमीन, इलेक्ट्रिसिटी सगळ्याच्या 4000 कोटी त्याला पहिल्यांदा वसूल करून द्यावे लागतात, आणि मग त्याच्यावर इतर टॅक्सेस वगैरे जे काय आमच्या महाराष्ट्राचे सुरू होतात. म्हणजे तुम्ही त्यांना 100% अगोदर फायदा करून देता, आणि आयुष्यभर गरिबांची सेवा करणारे आमचे लोक आहेत, त्यांना 2 पैसे द्यायचं झालं की हिशोब करीत बसता राहतो तुम्ही. मी अधिक बोलत नाही, हे तर खरंच आहे. प्रताप सरनाईक यांच्याकडे खात आहे. नवीन विचार करणारा असा हा तोही कार्यकर्ता आहे. चांगलं काय करता येईल तो पाहणार आहे. आणि हे जी मंडळी आहेत लढवई, आणि आम्ही आहोत त्यांच्याबरोबर. मुख्यमंत्री आणि त्या सगळ्यांची जी आहे ते महाजनांनी सांगितलं, त्यांची बैठक घेऊन आपल्या ज्या मागण्या ज्या आहेत ह्या निश्चितपणे
मार्गी लावण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू. आणि गोपीचंदराव आणि तुम्ही हे लक्षात घ्या, मी तुमच्या लढाईत तुमच्या बरोबर आहे, मागे नाही. कारण मागं राहताच येत नाही मला, ती सवयच नाही, काय करणार. लढाईत नाही मी पुढं. जे काय वार घ्यायचे अंगावर वार घ्यायचे गोरगरिबांसाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी नाही. आणि हे लढवय्ये कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत. म्हणून ही 2-3 वर्षामध्ये तो विश्वास तुम्ही जो आहे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा जो संपादन केला आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे आहे त्या अधिवेशन आज भरलेलं आहे. त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत, त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत. आणि त्या अपेक्षा पूर्तीसाठी जे आहे आपण लढलंच पाहिजे. अहो, आई सुद्धा दूध पाजित नाही रडल्याशिवाय, तर आपल्याला तर लढावं लागेल. आणि हे अधिवेशन जे आहे आपण जे घेतलंय ते याचसाठी घेतलेलं आहे की हा आवाज सरकारच्या कानावर गेला पाहिजे. सरकारच्या कानावर पेक्षाही प्रशासनाच्या कानावर पहिल्यांदा गेलं पाहिजे. जे अधिकारी असतात ना ते सगळे किती अडचणी, याची बदली तिकडे करा आणि त्याची बदली तिकडे करा. अरे घरी आजारी माणसं असतात, बायका पोरं आजारी असतात, आई वडील आजारी असतात. माझ्याकडे तर अनेक दिवसातून एकतरी, साहेब मला तिकडे, मी राहतो कुठे, अमरावतीला, टाकलं मला कुठे, तर लातूरला. अरे म्हटलं असं काय करू नको, जवळ टाका ना त्यांना. कधी त्यांनी घरी जायचं आणि जाता जाते एक तर ते गाडी चालवून थकायचं आणि परत घरी जातात. काय असेल त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यांमध्ये काय फरक पडतो मला काय कळलं नाही. माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा आपल्या हातून चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. ॲक्सिडेंट्स वगैरे जे आहेत असे होणार नाहीत. आपली त्याच्यामध्ये तुमच्याही जीवाची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. तुमच्या सुद्धा पाठीमागे जे आहेत फॅमिली आहे, तुमच्याकडे तुमची वाट बघतात घरी, तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित गाडी चालवायची आहे, लोकांना सोय द्यायची आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, हे खरं आहे, हे सरकार गोरगरिबांचं ऐकणार आहे. मुख्यमंत्री हे सुद्धा सरळ हस्ते मदत करणारे आहेत. तुमच्या अडचणी 100% आम्ही त्यांच्या कानावर टाकणार. आणि तुम्हाला सांगतो, पडळकर आणि खोत लढाई आयुष्यभर लढायचं असतं भाव. हे सगळे जे गोरगरीब, जिथे जिथे अन्याय तिथे तिथे तुम्ही दिसले पाहिजे. आणि दिसता तुम्ही. लढाई सुरू असते, लोक चांगलं म्हणणार, वाईट म्हणणार. जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. हिमतीनं काम करायचं आहे, बाकी तर चालणारच आहे. लोक काय हे केलं तरी वाईट आणि ते केलं तरी वाईट. पण गरिबांचे जे आहेत, तुम्ही एखाद्या श्रीमंत कोट्याधीशाचं काम कराल ना, त्याचे तुम्हाला आशीर्वाद लाभणार नाही, तो विसरून जाईल. पण या गोरगरिबांचे आशीर्वाद, त्यांच्या फॅमिलीचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार. आणि गरीब मनुष्य जो आहे हा कधीही त्याचं जे काम आपण करतो ते कधी आयुष्यामध्ये तो विसरत नाही, हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की तुमचे जे आहेत या मागण्या, त्याचं मागणीपत्र माझ्याकडे पण आहे, हे सगळं आम्ही घेऊन जातो आहोत. आणि ज्या ज्या वेळेला मीटिंग्स होईल त्या त्या ठिकाणी छगन भुजबळ हे तुमचे लढवय्ये आणि आम्ही त्यांचे वकील, त्यांच्या या बाजूने लढणारे. तर हे वकील पत्र घेतलंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.